शूटला जाणार आहोत. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोड्याशा गमती जमती आणि शूट कसं होतं काय त्या सगळ्या गोष्टीचं बघायला मिळतील आणि आम्ही काय काय मजा करतो ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. आणि आम्हाला किती झोपा येतील ते पण तुम्हाला बघायला भेटेल. बाय. सो आता आम्ही इथे पोहोचलो आहोत. इथे खूप शांतता आणि एकदम निवांतता आहे. शूटिंग प्लेसला अशीच शांतता असते, अशा शांत ठिकाणी स्टुडिओज असतात. सो आम्ही इथे आता पोहोचलो आहे ड्रीम विला स्टुडिओला. इथे आता आतमध्ये जाणार आहोत आम्ही आणि आणि मग आम्हाला खूप मजा येणार आहे कारण की इथे खूप शांतता आहे. मला तर आता झोप येते कारण की एवढी शांतता आहे, झोपायला खूप छान वाटतं. आणि तुम्ही बघू शकता पुढे किती मजा मस्ती धमाल येणार आहे. सो इथे सगळीकडे व्हॅनिटी व्हॅन्स आहेत आर्टिस्टसाठी. आणि आज बहुतेक ट्राय पोलीस स्टेशनचं सीन आहे. बाईट देता येईल किंवा एक शूट करून तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तेवढा आम्ही प्रयत्न. सो अभिला भेटल्यानंतर आम्ही गेलो पोलीस स्टेशनमध्ये. गाइस तुम्ही बघू शकता पोलीस स्टेशन कसं असतं. इसने भी व्लॉगिंग चालू किया है, हमने भी व्लॉगिंग चालू किया है, तो हम दोनों का व्लॉगिंग मिल रहा है यहाँ पे. पोलीस कॅप आणि टेबल वगैरे कसे सेटल डाऊन केलेले असतात. बंद कर घे. सो गाईज शूटिंग प्लेसचं ऑफिस कसं असतं पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आता जेलमध्ये बंद केलेला आहे. नाश्त्यामध्ये आज आम्हाला दाल वडा, जेलमध्ये पावभाजी, समोसा आणि पास्ता अशा प्रकारचा नाश्ता होता. सो पोटभर नाश्ता केल्याच्या नंतर आम्ही आमच्या मेकअप रूममध्ये आलो. सो जाऊया मेकअप रूममध्ये. मेकअप रूममध्ये आल्याच्या नंतर आम्ही चेंज केल्यानंतर पणाचा मूड थोडा अपसेट होता. तिने आणलेला ड्रेस तिला घालू दिला नाही. त्यांनी प्रोडक्शनने दिलेले कपडे घालायला लागले. सो ती थोडीशी अपसेट होती. गाईज तुम्ही सेटिंग टीमचं काम बघू शकता. तर मेकअप रूमला त्यांनी पूर्ण गोडाऊन बनवलं आहे. सो खूप सुंदर असं काम केलं आहे त्यांनी. सो तुम्ही बघू शकता. आता याच्यानंतर आपण जाणार आहोत डायरेक्ट पणाच्या टेकला. सो पणाच्या टेकला आल्याच्यानंतर आम्हाला कळालं की प्रणाली आणि अदितीच्या टेकमध्ये त्यांना दोघींना किडनॅप केलेलं आहे. सो 2-3 दिवसापासून ते इथे किडनॅप्ड आहेत. सो त्यांचा थोडासा मेकअप केला, त्यांच्या फेसला थोडीशी पावडर लावली, की माती वगैरे लागली आहे असं दाखवण्यात आलं आहे की ते 2-3 दिवसापासून किडनॅप्ड आहेत असं दाखवलं आहे. सो त्याच्यामुळे त्यांचा मेकअप केला. मेकअप करताना दोघींची तोंड एकदम अशी पडलेली होती. एकदम असं वाकडे तोंड करत होते दोघी पण. आफ्टर मेकअप हेअरवाल्या मॅडम आल्या. त्यांनी सजेशन दिलं की केस पण खूप विचित्र असे दिसले पाहिजेत. असं ऑलरेडी वाटलं पाहिजे का खूप त्या 2-3 दिवसापासून किडनॅप्ड आहेत असं दिसावं. नाही स्टुडिओ बना दिया पूरा. में डर है कि पता नहीं कौन है क्या सरांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर दोघांनी थोडं सिरियसली घेतलं कॅरेक्टरला. डरो मत, हम पुलिस थे, ठीक है. और वो आपका एक खोलेंगे, ठीक है ना. दादा चलो. वो उधर बाहर था चालू है. एक्शन. आसपास और भी लड़कियां हैं. सो आदित्य और पना का भी सीन हो चुका है. त्यांच्या दोघांचा सीन झाला आहे. त्यांना किडनॅप केलं होतं आणि ऍक्टिंग कसं करत प्लीज हमें बचा लो. अब बैकअप कर दो. गुड मॉर्निंग गाइस. सो
आमचा टेक झाला, आमचा म्हणजे आमच्या मॅडमचा किती वाजता टेक झाला? आमचा टेक झाला 12 वाजता आणि आम्ही त्यानंतर जेवलो आणि नंतर 2 वाजेपर्यंत गप्पा गोष्टी केल्या आणि आमचं नाईट शूट म्हणजे आम्ही नाईटला झोपून गेलो. सो टेक झाल्यानंतर आमचा दुसरा टेक लागला नाही. मे बी आमची आता थोडीशी दीड शिफ्ट होऊ शकते, एक शिफ्ट वाढू शकते आमच्या बाकीच्या टेकसाठी, कारण पोलीस स्टेशनमधले आणि बाकीचे क्लोज टेक वगैरेमध्ये भरपूर वेळ गेला, त्यामुळे आमचा टेक लागला नाही. सो आता सकाळचे 5 वाजले आणि आम्ही नाश्ता वगैरे केला आणि परत येऊन बसलो इथे तोंड हातपाय धुवून. आणि आता आम्हाला असं झालं की आता परत झोपू की आता परत चालू होणार. ॲक्च्युली नाईट शूटच आहे, पण नाईटला एवढं जरा डोक्याला लोड नाही देत, थोडंसं स्टील आमचं जर टेक नसेल तर थोडासा आरामही मिळतो. आणि जर टेक असला तर मग खूप थकायला सुद्धा होतं कधी कधी. आज थोडासा रेस्ट मिळाला. सो बघूया आता पुढे काय काय होतं. बाय. गाईज फायनली आमचं झालं आहे पॅकअप, आणि पॅकअप झाल्यानंतर आम्ही निघालो आहोत. सो तुम्हाला शूटमधली आमची मजा आणि मस्ती कशी वाटली, लोकेशन कसं वाटलं, शूट कसं वाटलं सांगा. आदिती आणि भावी पण येत आहेत मागे. सो कसं वाटलं सांगा, आणि आपल्या नवीन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.